नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग समोर येतात जिथे श्रद्धा आणि वास्तव यांचा संघर्ष होतो. माणूस देवाच्या शोधात अनेक मार्ग धुंडाळतो, पण सत्याचा मार्ग सापडत नाही. आज आपण ज्या व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत त्यांचा प्रवास देखील असाच अनिश्चिततेतून सुरू झाला आणि एका अद्भुत सत्याच्या शोधात संपला. जालना जिल्ह्यातील देवराव सुभाष मोहिते यांनी बालपणापासूनच भक्तिमय जीवन स्वीकारलं. महादेवाची भक्ती, स्वामी समर्थ संप्रदाय, गुरूंचे उपदेश, विविध तीर्थयात्रा या सर्व भक्ती मार्गात त्यांनी आपले जीवन घालवले. अखंड श्रद्धा होती, पण जीवनातील संकट मात्र कमी होत नव्हती. त्यांनी आपल्या जीवनात अनेक कठीण प्रसंग पाहिले. संतान प्राप्तीसाठी अपार प्रयत्न, अपयश आणि नंतर आर्थिक संकटाने झपाटलेली परिस्थिती. ते सतत शोध घेत होते, परमेश्वर आहे का, आणि जर आहे तर तो माझी संकट का सोडवत नाही. आणि या शोधातच त्यांचा संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकण्याचा योग आला. त्यांनी भगवद्गीता, वेद, पुराण यांचा अभ्यास केला. सत्य काय आहे हे शोधले आणि अखेर संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. संतान प्राप्तीचा प्रश्न मिटला आणि वर्षानुवर्षे असलेले आर्थिक संकट दूर झाले. एक ट्रक चालवणारे देवराव मोहिते आज स्वतःच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे मालक आहेत. घराशिवाय असलेल्या कुटुंबाने आज स्वतःचे सुंदर घर उभे केले आहे. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत त्यांच्या मुलावर आलेल्या संकटावर गुरुकृपेने विजय मिळाला. तर नेमकं काय होतं ते ज्ञान? कसा झाला हा परिवर्तनाचा प्रवास? चला ऐकूया देवराव मोहिते यांच्या स्वतःच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? देवराव सुभाष मोहिते. आपण कुठून आलात? जालना जिल्हा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टिंगचा. मी तेलाची वाहतूक करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी 5 जानेवारी 2010ला नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजाची नामदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही जी परंपरागत हिंदू धर्मामध्ये जी बी काही भक्ती मार्ग आहे तो करत होतो. आमच्या घरामध्ये नवनाथाचं ठाणं होतं. आमच्या आजीच्या अंगामध्ये हजेरी यायची नवनाथाची. तर आपसुकच मी नवनाथाची भक्ती सुरुवातीला केली. नंतर मी महादेवाची भक्ती केली. महादेवाची भक्ती अशी केली की मी 10वीला असताना मला चांगले मार्ग पडावं म्हणून मी ज्या ठिकाणी राहत होतो, मामाच्या गावाला वाटरफाटा या ठिकाणी, तिथून एक अर्ध्या किलोमीटरवर महादेवाची एक मोठी पिंड होती. आणि मी वर्षभर पायात काही न घालता सकाळी 5 वाजता उठून एक कळशीभर पाणी ताजं बोरिंगवर जाऊन भरून घ्यायचो आणि त्या अर्धा किलोमीटरवर जाऊन त्या महादेवाच्या पिंडीला आंघोळ घालायचो. जे काही फुलं त्या ठिकाणी अवेलेबल होते ते त्या महादेवाच्या पिंडीला व्हायचो. असं मी 1 वर्ष केलं. आणि त्याच्यानंतर मला ती एवढी आस्था लागली महादेवाबद्दल की मी जवळ श्री क्षेत्र नांगरतास आहे त्या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनाला जायचो, अधूनमधून पण जायचो. अशा प्रकारे मी महादेवाची भक्ती करत होतो. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा 2004ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी श्रावण महिन्यामध्ये, प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये महादेवाला भंडारा करायचो. म्हणजे पैसे असो नसो, कोणाकडून उसने घेऊन का होईना, पण प्रत्येक वर्षी मी भंडारा करायचो. आणि दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी माझ्या पत्नीला घेऊन सपत्नी मी त्या श्री क्षेत्र नांगरतास या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जायचो. आणि महादेवाची भक्ती करत असताना सुद्धा आम्ही स्वामी समर्थाच्या मार्गामध्ये गेलो. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 2 वर्ष स्वामी समर्थाच्या मार्गाची भक्ती केली. ती भक्ती अशा प्रकारे केली की सकाळ आणि संध्याकाळची आरती नरिमान नगर जालना या ठिकाणी केंद्र आहे त्यांचं, त्या ठिकाणी ती व्हायची. आणि त्या आरतीमध्ये मी सामील व्हायचो. कुठं जरी कामात जरी व्यस्त असलो तरी बरोबर संध्याकाळच्या आरतीला आणि सकाळच्या आरतीला जायचो, आरती करायचो. त्याच्यानंतर त्यांनी काही नित्यनियम पाठ दिला होता. वल्गना सुक्त आणि सुक्त होती, ते सुक्ताचा पाठ करायचो. अधूनमधून गुरुचरित्राचं पारायण असतं, त्या पारायणाला पण मी हजर राहायचो. त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता उठून त्याच्या केंद्रावर जाऊन जो गीतेचा 15वा अध्याय वाचावा लागायचा तो पण आम्ही वाचायचो. वर्षामधून एकदा जी पूर्ण देवताची पूजा व्हायची शहरामधल्या, त्या सर्व देवताची पूजासुद्धा आम्ही जोडीनं, प्रत्येक देवताची जोडीनं जाऊन, म्हणजे वेताळ असो, भूत असो, भैरव असो, सगळ्याची पूजा, अन्य देवाची सगळ्याची पूजासुद्धा आम्ही केली त्या मार्गामध्ये. आणि असं मला वाटायचं की हा जो स्वामी समर्थ आहे मला प्रसन्न होईल, मला काहीतरी बोलून. अशा प्रकारे मी अगोदर महादेवाची आणि स्वामी समर्थाची भक्ती करत होतो.
सर, जसं आपण आता सांगितलं आहे की आपण अगदी लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात. सर्वप्रथम आपण महादेवाची भक्ती करत होतात. महादेवांना आपण इष्ट मानत होतात आणि त्यांच्या भक्ती साधनेत आपण लीन होतात. मनोभावाने आपण त्यांची भक्ती करत होतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ ही जी काही संस्था आहे, या संस्थेशी सुद्धा आपण जोडले गेले होतात आणि त्यांनी सांगितलेली भक्तिविधीसुद्धा आपण करत होतात. तर मग आपल्याला असं का भासलं की आपण या व्यक्तिव्यतिरिक्त संत रामपालजी महाराज जे काही हरियाणामधून आहेत त्यांची भक्तिविधी स्वीकारावी असं आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? सर, याचं कारण फार मोठं आहे, पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. मी जी भक्ती करत होतो, ही भक्ती करत असताना आपसुकच प्रत्येक भक्ताचं एकच म्हणणं असतं की मला काही ना काही परमेश्वराकडून लाभ मिळावा. मी सांगितल्याप्रमाणे मी महादेवाची भक्ती करायचो की माझा DEDला नंबर लागावा, मला मार्क पडावं म्हणून मी ती करत होतो. पण मला काही जास्त मार्क पडले नाही. 2-3 टक्क्यांनी माझा नंबर हुकला. माझा DEDला काही नंबर लागला नाही. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर असं मग प्रत्येकाची इच्छा असते की संतान व्हावी आणि मग आम्ही संतानाचे स्वप्न पाहू लागलो की आपल्याला अपत्य व्हावं. परंतु 2-4 महिने झाले की ते वीक प्रेग्नन्सी व्हायची आणि ते गर्भपात व्हायचा. असे कंटिन्यू 2-3 गर्भपात झाले आणि मी ज्या ठिकाणी दर्शनाला जात होतो त्या श्री क्षेत्र नांगरतास या ठिकाणी, त्या ठिकाणी जे आम्ही गुरु धारण केले होते, आम्ही ज्यावेळेस जायचो की त्या गुरुला आमची अडचण स्वतः समजली की यांची अडचण काय, आणि त्यांनी आम्हाला एक दिवशी बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक आंबा आहे त्यांच्या कुटीसमोर. त्या आंब्याला 12ही महिने आंबे येतात आणि त्यांनी एक फळ तोडलं आणि माझ्या पत्नीच्या ओटीमध्ये टाकले. म्हणजे जा, संतान होऊन जाईन तुम्हाला. आणि मग ते फळ घेतल्यानंतर गर्भ 1 महिन्यातच पाळी टळी आमच्या पत्नीची आणि गर्भ राहिल्यानंतर आनंद झाला की हो खरंच आज गुरुनं फळ दिलं, महादेव प्रसन्न झाले आमच्यावर. आणि मग ते तसंच 4 महिने झाले आणि 5व्या महिन्यामध्ये पुन्हा सुद्धा गर्भपात झाला. पुन्हा आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो त्यावेळेस आम्ही त्यांना हकीकत सांगितली की गुरु महाराज असं असं झालं. तर त्याच्यानंतर ते म्हणाले की बाबा हे आमच्या काही हातात नाही, आता जे काही ते परमेश्वराच्या हातात आहे. मग आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी आम्ही इतकं नाराज झालो की देवा, तुम्हाला मी लग्न होण्याच्या अगोदरच लहानपणापासूनच पाणी घातलं, मनोभावे भक्ती केली, भंडारा बी करतोय, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दर्शनाला पण येतोय, आणि आता तुम्ही हे फळ दिलं आणि आता तुम्हीच म्हणता की अर्थात गुरु महाराज परमेश्वर असतं असं म्हणतात, गुरु साक्षात पूर्ण ब्रह्म. ते गुरु महाराज तुम्ही गुरु महाराजाच्या तोडून बोलले की हे परमेश्वराच्या हातात दे. मग हे परमेश्वर कोण आहे हा त्या ठिकाणी मला प्रश्न केली झाला की परमेश्वर कोण आहे. मग त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो आणि आमचं त्या ठिकाणी मन उतरून गेलं. मन उतरून गेल्यानंतर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मग आम्ही स्वामी समर्थाच्या मार्गाकडे वळालो. स्वामी समर्थाच्या मार्गाकडे वळाल्यानंतर अगोदर मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक विधी आम्ही केल्या आणि सगळ्या विधी करून सुद्धा जे आहे ते आहेच. कोणताच बदल आमच्या संसारामध्ये होईना. उलट मला अनेक प्रकारचे व्यसन लागले, दारू पिण्याचे व्यसन लागले, तंबाखू खाण्याचे लागले. म्हणजे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी परिस्थिती डाऊनच होत चालली होती. आणि मग असं वाटलं की तर काय करावं. मग त्याच्यामध्ये आमच्या सासूनं सांगितलं की कोल्हापूरच्या देवीला नवस केला होता की माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर जोडीनं दर्शनाला पाठवू, आणि ते तुम्ही गेले नाही दर्शनाला म्हणूनच तुमचं काही कल्याण नाही होईना. आणि हे मग गोष्ट माझ्या पत्नीने मला सांगितली. मी म्हणलं काही हरकत नाही, पण कोल्हापूरच काय, आपण सगळे देवाचं दर्शन घेऊ. मग मी 2008ला शेवटी STचा पास काढला. 4 दिवसाचा पास काढून तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर, त्याच्यानंतर कोल्हापूर, नाणीज, गणपतीपुळे, मुंबईची देवी सगळं करून वापस जालन्याला आलो. आणि आता असं वाटलं की आता राहिले सोले सारे देव केले, आता तरी आमचं कल्याण होईल. परंतु असे दिवस निघत गेले, वर्ष झालं तरी आमच्या याच्यामध्ये काहीच बदल होईना. संसारामध्ये जे आहे ते आहेच. संतती प्राप्तीची सुद्धा काही आशा निर्माण नाही होईना, कारण ते मिसकॅरेज व्हायचं. मग त्याच्यानंतर तिच्या आईनं काय केलं, माझ्या पत्नीच्या आईनं काय केलं की माझ्या पत्नीला ते घेऊन गेले, का लेडीज मांत्रिक होती तिच्याकडे घेऊन गेले. आणि त्या लेडीज मांत्रिकने काय सांगितलं की हिला तांदूळ खाणं सोडून द्यावं लागेल, म्हणजे भात खायला जमणार नाही, आणि तुम्हाला एवढे पैसे कबूल करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला फरक पडेल, हिला संतान होईल. आणि त्या दिवशी ती घरी आली रडायला लागली. मला रडायचं कारण काही समजेना की ही काऊन रडायली. ती म्हणली की ह्या दुनियेमध्ये देवच नाही आहे, आपण एवढे देव केले
महादेवाची पूजा केली, स्वामी समर्थ मार्ग केला, वल्गना सुक्त वाचलंय, विष्णू सहस्रनाम रोज आपण वाचतोय, घरी पण देवाची पूजा करतो, उपवास धरतो, एवढं करतो ना. आता माझ्या आईने का बाईकडनं ती म्हणते तांदूळ खाणं सोडा. असं गेलं ना कुठं काय देव प्राप्त होत असतो का? देवच नाही म्हणे या दुनियेमध्ये. आणि जर देव असेल तर मला 6 महिन्याच्या आत त्या देवांना भेटावं असं ती म्हणली. आणि मला प्रश्न पडला की आता हिला जर समजत ही जर नास्तिक झाली, आईनं घरची देवपूजा जर करणं बंद केलं तर मग कसं व्हायचं, ही भीती माझ्या मनात पडली. मी जो काही परमेश्वर असेल त्या परमेश्वराला मी मनोमन प्रार्थना केली की देवा आता संकट तुम्ही दूर करू शकता माझं आता, कारण माझे हिच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. आणि काय सांगा, परमेश्वरानं माझं घराणं ऐकलं. घराणं असं ऐकलं की माझे वर्गमित्र होते, त्यांनी काय केलं की ते मला अधूनमधून म्हणजे 5-6 वर्षापासून सांगायचे संत रामपालजी महाराजाबद्दल. पण मी कानून म्हणजे ऐकायचो आणि नाही कधी म्हणत नव्हतो. जाऊ तिकडं जाऊ, एखाद्या वेळेस जाऊ, ह्या वर्षी जाऊ, 6 महिन्यांनी जाऊ, पण मी काही तिकडे गेलो नाही. आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते बी मी काही समजून घेतलं नाही. मग काय झालं की त्यांनी काय केलं की 2009 सप्टेंबरमध्ये मला अचानक फोन आला की भाऊ तुम्ही कुठे आहेत? मी म्हणलं मी घरी आहे. म्हणे या म्हणे इकडं थोडं बोलायचं तुम्हाला, काही ट्रॉफिकला काहीतरी कामानिमित्त आले होते जालन्याला. गेलो, त्यांनी मला नुसतं एकच प्रश्न केला, म्हणजे तुम्हाला जर अनोळखी गावाला जायचं असेल तर तुम्ही कसं जाणार? मला कोणाला विचारणार आणि कोणी जर नाही भेटलं तर? मग म्हणलं मॅप घेऊन जाऊ ना, कशानं जाऊ? अरे ते म्हणले तेच तर आहे, मग नकाशानं सुद्धा जसं एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण पोहोचू शकतो त्याप्रमाणे शास्त्र हे परमेश्वर प्राप्तीचा नकाशा आहे. मला अशी गोष्ट क्लिक झाली की हो असं असू शकतं. मग नकाशे काय आहेत ते म्हणलं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण श्रीमद भगवद्गीता हे नकाशे आहेत. अरे बाप, म्हणलं असं म्हणलं याचं ज्ञान आपल्याला काय समजणार आहे? ते म्हणले हे ज्ञान संत रामपालजी महाराजानं पूर्णपणे उलगडून दाखवलेलं आहे की नेमका परमेश्वर कोण आहे. आणि परमात्मानं सद्बुद्धी दिली. मी त्यांना म्हणलं की भाऊ तुमच्याकडे जे बी काही ज्ञान असेल संत रामपालजी महाराजाचं ऑडिओ व्हिडिओ पुस्तकं काय असेल मला द्या, मी त्याचा अभ्यास करतो, पाहतो. म्हणलं नंतर येतो, मला असं मी येत नाही. कारण आम्ही लय रंजले गांजलो, म्हणलं आम्हाला लय ठोकरा लागलेले आहेत, आम्ही देवधर्म करून फार थकून गेलेलो आहेत. मग त्यांनी काय केलं की मला 90 घंट्याचे प्रवचन संत रामपालजी महाराजांना दाखवून जे त्यांच्या शिड्या होत्या तत्त्वज्ञानाच्या, त्या 90 घंट्याचे प्रवचन मला 90 शिड्या दिल्या. शिड्या दिल्यानंतर मग मी त्या घरी आणल्या. म्हणलं आता हे आपल्याला बघायचं आहे, कारण आपण एवढं करून थकलो, आता याच्यात बघू आपल्याला काही सापडतं का. तर मी त्या शिड्या बघायला लागलो. 1ली, 2री, 3री, 4थी आठवत नाही, 10वा का 11वा भाग चालू होता. त्याच्यामध्ये गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 12 ते 15 ह्याच्याबद्दल सद्गुरू रामपालजी महाराज सांगू लागले की 3 गुणाची जे पूजा करतात ते असुर स्वभावाला धारण करणारे मनुष्यामध्ये नीच नराधम आहेत. आणि 3 गुण त्यांनी श्रीमद देवी भागवतमध्ये दाखवून दिले की रजगुण ब्रह्मा, तमगुण शिव, सत्वगुण विष्णू. माझ्या पायाखालची जमिनी सरकली. म्हणजे देवा हे मी काय पाहतो आणि काय ऐकतो? मी पहिल्यापासून ह्या देवाची पूजा केली, महादेवाला मानलं, आणि आता हे काय नेमकं आहे काही कळणं झालं मला. मी म्हणलं नाही, हे काहीतरी म्हणलं एक तर आपण केलं हे खोटं आहे, नाही तर हे महाराज सांगतं हे खोटं आहे. आता निवडा कसा होईन? हे म्हणलं महाराजांना कोणती काय दाखवलं आपल्याला? श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरची 14 नंबरचं ते ॲडिशन होतं. मग मी ते टी व्ही बंद केला त्या दिवशी रात्री आणि सकाळी निघालो घराच्या बाहेर त्या पुस्तकाच्या शोधामध्ये. पूर्ण जालन्यात ते पुस्तक शोधलं, पण ते 14 नंबरची मराठी भाषा टीका अन्वय साहित्य काही भेटेना, आणि ते मला पाहिल्याशिवाय माझं समाधान होईना. मग मी त्याच्या शोधात गेलो. गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तकालय आहे औरंगाबादला जवळच स्टेशनला, तिथे गेलो, त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर ती भगवद्गीता आणली घरी, जशाच तशी मॅच केली. हे परमात्मा तुम्ही कुठे होते? म्हणलं देवा आम्ही ज्यांची पूजा केली त्यांना काय काय सांगितले भगवद्गीतेमध्ये? राक्षस, नराधम, मग देव कोण आहे? म्हणलं कंटिन्यू पाहावं लागतं आता हे पुढं. पत्नीला सांगितलं की तू काय कर, देव आपल्याला भेटले, हे आपल्याला बघायचं म्हणलं कंटिन्यू. मग तिला म्हणलं आम्ही दोघं रोज एक भाग बघायचो. त्या भागामध्ये असं दाखवून दिलं की तो जो अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये दाखवून दिलं की संसार रूपी उलट्या वृक्षाचं जे मूळ आहे तो आहे परमाक्षर ब्रह्म, आणि ह्या 3 फांद्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश. ते खोड आहे परब्रह्म, त्याची मोठी फांदी आहे ब्रह्म. सर्व चित्र क्लिअर होत गेलं. गारा देव परमात्मा तुम्ही आम्हाला मग भेटलेच नाही.
हे परमाक्षर ब्रह्म आहेत. मग ते कसे भेटतील ते बी संत रामपालजी महाराजांनी दाखवून दिलं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये सांगितलं की तत्वदरी संतांची भेट घ्या. तत्वदरी संत कोण? त्याला संसारूपी उलट्या वृक्षाचं मूळ माहीत आहे. मी म्हणलं आमचे जेवढे संत झाले यांनी आपल्याला ओमपर्यंतच भक्ती सांगितली. ही परमाक्षर ओम तत्सत ह्या 3 मंत्राचा भेद अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 हे होताच सद्गुरू रामपालजी महाराजाकडं अधिक दृढ भावना झाली की नाही तत्वदर्शी संत भक्त संत रामपालजी महाराज आहे. काहून की त्यांनी संसारूपी उलट्या वृक्षाचं मूळ दाखवून दिलं आणि त्यांनी सांगितलं की हेच 600 वर्षापूर्वी कबीर साहेबांनी सांगितलं अक्षर पुरुष एक पेड हे निरंजन वाकी डार आणि 3 देवा शाखा हे पातृ संसार. पूर्ण चित्र क्लिअर झालं की परमेश्वर हेच आहेत. आणि त्याचबरोबर संत रामपालजी महाराजांनी सतयुग त्रेता द्वापर आणि कलियुगामध्ये जेवढे बी संत आहेत हे काय साधना करतात आणि शास्त्रामध्ये काय साधना सांगितलेली हे उलगडून दाखवली. त्यांनी देवी भागवतमधलं एक छोटंसं उदाहरण दाखवलं. त्या पुस्तकाला ओळ वाचून दाखवलं की हे श्रीमद देवी भागवतमध्ये दाखवले ब्रह्मा नारद मुनी ब्रह्माला विचारतात की तुम्ही जगत पिता आहेत सृष्टीचे करताय. ब्रह्माजी म्हणतात नारद मी नाही आहे तो विष्णू आहे. हे दोघं विष्णूकडे जातात. आता हे मी तुम्हाला श्रीमद देवी भागवतमधलं सांगतोय आणि तुम्ही पण बघू शकता संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनामध्ये किंवा तुमच्याकडे असं देवी भागवत तुम्ही सुद्धा आणून त्या पेजवर बघू शकता. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मला कळालं की तो जो परमेश्वर आहे तो कोणी वेगळा आहे आणि त्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला सद्गुरूच्या शरणमध्ये गेल्याशिवाय अर्थात तत्वदर्शी संतांच्या शरणमध्ये गेल्याशिवाय होणार नाही. आणि मग आमचा तो 31 डिसेंबर 2009ला माझा शेवटचा भाग संपला आणि आता म्हणलं की परमेश्वराने जे श्वास दिलेले आहेत मोजून दिलेले आहेत आणि एक सुद्धा श्वास माझा वायाने गेला पाहिजे. आणि त्यात परमेश्वराने सांगितलं होतं की सद्गुरूने सांगितलं एक उदाहरण दिलं होतं की जसं तुम्हाला गहू प्राप्त करायचे असेल तर जसं शेतकरी गहू पेरतो त्याला भूसफुकट भेटतं. तुम्ही ही मोक्षप्राप्तीचं तुम्ही गहू घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हे सांसारिक सुख फुकट मिळणार. मी म्हणलो खरंच आहे हीच भक्ती करू आपण. आणि ही शास्त्रानुसार भक्ती मला पटली. मी शास्त्र पाहिले तत्वदर्शी संतांची ओळख पटली आणि मी जे माझे वर्गमित्र होते त्यांच्याबरोबर जाऊन 5 जानेवारी 2010ला संत रामपालजी महाराजाची शरण घेतली. सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी सुरुवातीची जी काही भक्तिविधी करत होतात त्या भक्तिविधीमध्ये आपल्याला जे काही सुख हवं होतं ते आपल्याला मिळत नव्हतं. त्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले, बऱ्याचशा साधुसंतांकडे गेले, बऱ्याचशा उपासना केल्या, परंतु त्यातून आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान मिळत नव्हतं. म्हणून आपण आपल्या मित्राशी संपर्क साधून त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांची काही सीडीज दिल्यात. त्या सीड्या तुम्ही भाग आपण बघितले. तर मला असं विचारायचं आहे की हे जे ज्ञान आज संत रामपालजी महाराज जनतेसमोर मांडत आहेत आणि हेच ज्ञान आज खरं आहे असं आपण सांगत आहात, तर ह्या गोष्टीला आपल्याकडे काही ठोक असा पुरावा आहे का? या गोष्टीला ठोक पुरावा शास्त्रच आपले पुरावे आहेत. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतामध्ये तत्वदर्शी संतांची ओळख सांगितली, तत्वदर्शी संताला शरण जायला सांगितलं, 3 गुणाची पूजा करायला रिजेक्ट सांगितलं. श्रीमद देवी भागवतमध्ये तो पूर्ण परमेश्वर देवीनं दाखवून दिला की ते ओम आहे. ओम नावाचा भगवंत श्रीमद भगवद्गीते म्हणते की तो परमाक्षर ब्रह्म आहे. आणि मग या शास्त्रच प्रमाण आहे. मग याच्यापेक्षा अजून कोणतं मोठं प्रमाण पाहिजे? ते प्रमाण माझ्याकडे बी आहे आणि ते प्रमाण तुमच्याकडे नाही. आणि तेच प्रमाण आपल्या अभंगामध्ये सांगितलं की त्रिगुण आसरे निर्गुण सारण सारा सारा विचार हरिपाठ. आणि तो परमेश्वर कसा ओळखेन ते बी सांगितलं की 4 जण साई शास्त्र कारण 18 पूर्ण हर्षिगाती मंथुनी नवनीता ते जे घ्यानंतर वाया व्यर्थ कथा चांडी मार्ग. तर सर्व शास्त्राचं मंथन करून आपल्याला ते परमेश्वर भेटणं असं आपल्या अभंगामध्ये सांगितलं. आणि सर्व शास्त्राचं मंथन संत रामपालजी महाराजांनी करून हे आपल्याला पूर्ण परमेश्वर कबीर देव आहे हे स्पष्ट दाखवून दिलं पुराव्यानिशी. हाच पुरावा मोठा आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज यांनी जे काही सत्संग केलेले आहेत त्या सत्संगामधून आणि जे काही पुस्तकं आज लिखाण केलेली आहेत त्या पुस्तकामधून परमेश्वर कोण आहे त्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. आणि ती ओळख आपल्याला पटली आणि म्हणूनच आपण त्यांच्या भक्तिमार्गात आलात. तर जेव्हा आपण त्यांच्या भक्तिमार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? भरपूर बदल आढळले सर. सुरुवातीचा बदल असा आहे की मी ज्यावेळेस त्या शिड्या बघायचो त्यावेळेस सद्गुरू रामपालजी महाराजांनी एक सांगितलं होतं कि आप ये सद्भक्ति करके देखो आपको ये बीड़ी तंबाकू के धुएं से नफरत हो जाएगी. म्हणजे तेव्हा हे शक्य होईल का? आणि मी ज्यावेळेस नामदीक्षा घेतली
तर मला हे बिडी आहे पिणारे तंबाखू खाणारे जे लोक हे यांचे म्हणजे मला असं होऊ लागलं की ते त्यांच्याजवळ बसल्यानंतर झोपणं नाही, इतकं उलट्या झाल्यासारखं वाटू लागलं खूप. आणि मला ते विकार करायचे काय त्यांना हात लावासुद्धा इच्छा नाही झाली. सगळ्यात मोठा माझा हा लाभ झाला की माझं जे पूर्ण व्यसन आहे ते माझ्या व्यसनापासून मी दूर गेलो. आणि दुसरा माझा असा लाभ झाला की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही संततीसाठी परेशान होतो, संतती होत नव्हती. सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेने नामदीक्षा घेतल्यानंतर 2 वर्षाच्या आतच आम्हाला पहिला मुलगा झाला. त्याच्यानंतर 2015-16 दुसरा मुलगा झाला. माझी संतती प्राप्त झाली. आमचा पहिला प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न होता माझा आर्थिक बाबतीचा, की अगोदर माझा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा जो व्यवसाय हा ट्रान्सपोर्टिंगचा होता आणि त्यात माझ्याकडे एक गाडी होती 1990-91 मॉडेलची. पण तिच्यावरचं कर्ज फिटलं की दुसरं कर्ज चढायचं, ते उतरत नाही, त्यात पुन्हा कर्ज चढायचं. त्या गाडीवरचं कर्ज काही गेलं नाही. 2 टायमाचं पोटाला भेटायचं, फक्त घर होत नव्हतं, उशाला कधी 2 पैसे राहत नव्हते, सावकाराचं कर्ज बाकी, टायरावाल्याचे पैसे बाकी, ऑटोमोबाईल्सवाल्याचे बाकी, कधी कधी मागणारे लोक घरी यायचे. आणि मग नामदीक्षा घेतल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला माझं ते कर्ज फिटलं. कर्ज फिटल्यानंतर एवढी बरकत परमेश्वरानं दिली. संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगमध्ये सांगत होते, अगोदर मी ऐकलं होतं की आप सद्भक्ति करके देखो 20% मेहनत में आपका पूरा गुजारा हो जाएगा, आपको 100% मेहनत करने की जरूरत नाही पडेल. तेच खरं झालं. मी पहिल्यापेक्षा कमी काम केलं, कमी मेहनत केली, परंतु मला त्या याच्यामध्ये एवढी बरकत मिळाली की ते 1 वर्षाच्या आत माझं पूर्ण कर्ज फिटलं. कर्ज फिटल्यानंतर मी दुसरी गाडी घेतली. आणि दुसरी गाडी घेतली म्हणजे आता माझ्याकडे परमेश्वराच्या कृपेने 4 10 टायर टँकर आहेत 20 टन कॅपॅसिटीचे आणि 2 6 टायर टँकर आहेत 10 टन कॅपॅसिटीचे. आणि अगोदर मला एक ट्रिपसाठी, एक लोडसाठी मला ट्रान्सपोर्टवर चक्रा मारायला लागायचे, लोकायला विनंती करावं लागायची की हो एखादी तरी ट्रिप मला. पण ते लोक त्यांच्याच गाड्या पळवायचे, मला देत नव्हते. पण सद्गुरूची एवढी कृपा झाली की जे लोक व्यवसाय देणारे होते ते लोक आज मला सद्गुरूच्या कृपेने फोन करतात. माझं स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे, स्वतःच्या गाड्या आहेत आणि 2 टायमाचं पोट भरून परमात्मा मला द्यायला लागला. हा मला दुसरा लाभ झाला आर्थिक बाबतीमध्ये. तिसरा लाभ मला असा झाला की नामदीक्षा घेतल्यानंतर 1-2 वर्षामध्ये जसं माझं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझी पहिली गाडी नील झाली, दुसरी गाडी मग घेतली आणि त्यात मी किरायाच्या घरात राहत होतो. किरायाच्या घरामध्ये त्या खाली किरायदार होता आणि आम्ही वर राहायचो दुसऱ्या मजल्यावर. मग खालच्या किरायदाराचे आमचे काय कर्म होते माहीत नाही, तो फार आम्हाला त्रास द्यायचा, इतका त्रास द्यायचा की विनाकारण ते आम्हाला भांडायचे. पण आम्हाला आमच्या सद्गुरूंनी सांगितलं की कोणालाही तुम्ही भांडू नका, हार असो हरिसो मिळेल, तेच आम्ही धरून बसायचो. आणि एक दिवशी त्या त्रास देण्याचा कहर त्यांनी केला आणि आम्ही आणि माझी पत्नी जेवण करत असताना तो वरती आला आणि विनाकारण आम्हाला भांडू लागला, शिव्या देऊ लागला. आणि आमच्या पत्नीला इतका रडू आलं की देवा काय आहे आमच्यावर, आम्ही भक्ती करतो, आम्हाला सुखानं कोणी भक्ती करू देत नाही, आम्ही राहावं का नाही राहावं या पृथ्वीवर. मला वाटलं देवा आता आपल्याकडे तर पैसे नाही, आता काय करावं आपण, आता हिला कुठं न्यावं, आता कुठं खोली पाहावं, लेकरू आमचं झालं होतं पहिलं ते 1 वर्ष 6 महिन्याचं असं, याला कुठं न्यावं, फार मोठं संकट पडलं होतं. एक प्लॉट परमेश्वराच्या कृपेने अगोदरच झालेला होता. मी म्हणलं देवा काही नाही, आता ह्या प्लॉटवर पत्र ठोकून का होईना राहतो, पण इथं नाही राहायचं आता. आणि माझं घरानं परमेश्वरानं ऐकलं आणि फक्त म्हणजे माझ्याकडे 1 रुपयासुद्धा बॅलन्स नव्हता. मी म्हणलं आता बांधकाम करायचं, तर मग एक गाडी जी दुसरी मी घेतली होती तिच्यावर मी 5 लाख रुपये लोन केलं. म्हणलं आता एवढ्यात पत्राचं घर बांधतो. आणि काय सांगा तुम्हाला सर, मी घराचं बांधकाम सुरू केलं, 2 गाड्याचा एवढा व्यवसाय वाढला माझा, रोज त्याला रोज लोड. आणि मला हप्त्यामध्ये 25-30 हजार रुपये, म्हणजे जेव्हा ते लेबरचं पैसे द्यायचे टाईम यायचा बांधकाम करणाऱ्या की मला पैसे हजीर असायचे. तर विदिन 6 महिन्यामध्ये ते 15-16 लाख रुपये लागत लागलेलं घर तयार झालं. आणि जे 5 लाख रुपये मी लोन काढलं होतं तशाला तसं त्याला हात पण लावायची गरज नाही पडली. एवढी कृपा झाली. संत रामपालजी महाराजांना आम्हाला छत्र दिलं, छत्रामध्ये राहतो, संतान दिली, चांगला व्यवसाय दिला, हा लाभ मिळाला. आणि आताचा लाभ सांगतो. आमचा जो मुलगा आहे, मोठा मुलगा आहे जो 8 वर्षाचा आहे, ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये जून-जुलै महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस फुल लॉकडाऊन होतं, तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्याला ताप यायला लागला. ताप आल्यानंतर त्याला पॅरासिटामॉल दे, हे जे घरी जे औषध होते, कारण दवाखाने ते सगळं म्हणजे बंदच होतं सारं.
बाहेर निघता येत नव्हतं. म्हणलं की आता पण पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस ताप काही उतरत नाही. आता काय करा परमात्मा, ताप उतरत नाही. चौथ्या दिवशी त्याला श्वास घ्यायला तकलीफ व्हायला लागली. इतकी तकलीफ व्हायली की त्या चौथ्या दिवशी रात्री तो 10 मिनिटात झोपेतून उठायचा, पुन्हा झोपायचा, पुन्हा 10 मिनिटात उठायचा. मी रात्रभर झोपलो नाही. म्हटलं देवा, ह्या पोराला आता काय झालं, आणि वातावरण असं डेंजर आहे, ॲडमिट केलं तर भेटता येत नाही. म्हणलं आता परमात्मा तुमच्याशिवाय मग आमचा रखवालदार आता कोणीच नाही देवा, आता तुम्ही आमची रक्षा करा. सकाळी जे आश्रमचे नंबर आहे त्याच्यावर फोन केला, आणि फोन केल्यानंतर गुरुजीला प्रार्थना लावली की परमात्मा असं असं होते, दया करा परमात्मा. आणि मग ते दुसऱ्या दिवशी उत्तर येत असतं 12 वाजता. पण त्या दिवशी मग त्याची तब्येत जास्त झाली. त्याला पप्पा मला दवाखान्यात नाही काही बी करा, मला तकलीफ व्हायली. म्हणजे आता काय करा परमात्मा. आम्ही एवढ्या फुल लॉकडाऊनमध्ये आमचे जे डॉक्टर नेहमीचे होते त्याला फोन लावला, मला सर यावं का, आम्ही या म्हटले. गेलो. मग त्यांनी छातीचा फोटो काढायला लावला. फोटो काढला तर छातीमध्ये इन्फेक्शन. काय मनामध्ये खावरट होतं, देवा आता काय बहीण, फुरगं कुठं, आम्ही कुठं, हे वातावरणाचं डेंजर. लईच कठीण परिस्थिती होती. आम्ही त्या पोराला घेऊन फिरायलो, इकडे घेऊन फिर, तिकडे येऊ, एक्सरेवाल्याकडनं इकडे नाही तिकडे नाही. ते पोराचे हाल पाहत नव्हते, उभा राहत आहे ना, श्वास घ्यायला तकलीफ. म्हटलं देवा, भीतीच वाटू लागली की आता काय होईल. मग त्याच्यानंतर डॉक्टर म्हणले बाबा याला तुम्ही औषध गोळ्या घ्या, ॲडमिट करायचं की नाही करायचं. म्हणलं सर घरी न्यायचं. मला गुरुजीला प्रार्थना केली, उत्तर आल्यानंतर बघू काय करायचं. घरी नेलं. त्या दिवशी रात्री पण मी पूर्ण रात्र जागून काढली, पोराला श्वास घेता येईना. दुसऱ्या दिवशी 12 वाजता फोन लावला. जो आमचा नंबर असतो प्रार्थना केल्यानंतर, जो प्रार्थना नंबर असतो, आम्ही सांगितलं मग आमचा एवढा प्रार्थना नंबर आहे. गुरुजीचं उत्तर आलं, कुछ नहीं हो सकता, उसको ठीक हो जाएगा. काय सांगा, वीज जशी बंद पडलेल्या यंत्रामध्ये यावं त्याप्रमाणे 12 वाजताच असं फोन आला गुरुजीचा, आणि 3 वाजता पोरगं खेळायला लागलं. त्याला ताप नाही, त्याला श्वास घ्यायला तकलीफ नाही. आतापर्यंत असं ते म्हणजे दुखणं कुठं पळून गेलं, परमेश्वरानं कुठं पळून लावलं. तेव्हा पुन्हा परिस्थिती आली की आता याच्या पलीकडे काहीच नाही. तेव्हा तुम्हीच इतकी दृढ भावना झाली की ह्या परमेश्वराशिवाय अजून म्हणजे हाच परमेश्वर जो आपल्याला सुख देऊ शकतो, की आमचं ऐकू शकतो. ही दुनिया एवढी परेशान आहे, एवढे दवाखाने करू आवडी मित्रावर राहू, पण तुम्ही देवा घरच्या घरी आमचं दुखणं पळवलं. सगळ्यात मोठा लाभ परमेश्वराने आम्हाला ह्या पिढीमध्ये दिला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला अतिशय दुर्लभ असे लाभ मिळालेत, मोठे मोठे चमत्कार बघायला मिळाले, आणि सुखाचा वर्षाव आपल्या कुटुंबावर झाला. हा केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीचं फळ म्हणावं. तर ह्या ज्या आपल्या लाभामधून, या बिकट परिस्थितीतून आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपण एक सुदृढ, निरोगी आणि समृद्ध असं आयुष्य जगत आहात. आपण आज आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनला आहात. तर ह्या आपल्या अनुभवामधून आपण आपल्यासारखे जे इतर गरजवंत आहेत त्या सर्वांना, त्याचप्रमाणे आपले जे नातलग आहे, आप्तेष्ट आहे, मित्रपरिवार आहे, आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी सर्वांसाठी एकच संदेश देऊ शकतो. ज्याप्रमाणे माझ्या आर्थिक, सांसारिक, कौटुंबिक सर्व काही प्रश्न परमेश्वरानं सोडले, ते परमेश्वरानं सोडले, ते परमेश्वरच सोडू शकतो केव्हा, जर तुम्ही शास्त्र अनुकूल साधना करता. तुम्ही माझ्यासारखंच आज भटकायला लागले. आज तुम्ही शास्त्र विरुद्धची साधना करताय. ह्या साधनेतून तुम्हाला वाटतं मला सुख होईल, मला आर्थिक तंगी माझी दूर होईल, मला संतान होईल, माझं व्यसन सुटन, मी ह्या देवाला जाऊन येतो, त्या देवाची माळ घालतो. काही अर्थ नाही. माझी सर्वांना हात जोडून प्रार्थना आहे, आपल्याला शास्त्र अनुकूल साधना केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आम्हाला परमेश्वरांनी अक्षरज्ञान दिलेलं आहे. उचला शास्त्र, पहा भगवद्गीता, पहा सत्संग संत रामपालजी महाराजाचे, आणि करा घर बसल्या टाळली काय खरं आहे काय खोटं आहे. अहो जो लोक आपण खरं खोटं करणार नाही तो लोक देव भेटणार नाही. अहो एखादी कोथिंबीरीची जोडी घ्यायची आपल्याला, तर 3दा आपण ही उचकितो, ती उचकितो, पाहतो कोणती चांगली आहे. अरे देव घ्यायचा आपल्याला, देवाचे लाभ घ्यायचे. असा फुकट नाही भेटणार देव, शोधावं लागेल तुम्हाला शास्त्रामध्ये. उगच नाही सांगितले 4 वेळेस शास्त्र 18 पुराण सगळे तुम्ही खंगाळा, मग तो लोण्यासारखा देव बाहेर येईन. अरे खंगाळा,
पहा त्या देवाला ओळखा. संत रामपालजी महाराज आज अनेक चॅनेलवर सांगायला लागले, अनेक मीडिया चॅनेलवर सांगायला लागले, पुस्तकाच्या माध्यमातून सांगायला लागले. अरे बघा, उघड्या डोळ्यांनी बघा काय सांगितलं शास्त्रात. देवाचं नाव कबीर देव सांगितलं वेदामध्ये. कबीर देव सहपर्यागात शुक्रमाकायम असनाविरम देवाचं नाव असे वेदामध्ये श्लोक आहेत. तो जो परमात्मा आहे, जो अंगारी आहे, अंगारी अशी म्हणतात, म्हणजे पापाला नष्ट करणारा जो परमेश्वर आहे तो कबीर देव आहे. जो बंधनातून असं 84 युनीतून सोडणारा जो देव आहे तो कबीर देव आहे. आणि जो तेजस्वी आहे, जो स्वतः स्वयंप्रकाशित आहे, जो अजर अमर आहे तो कबीर देव आहे. आम्ही त्याला एका संताच्या भाषेमध्ये घेतलं, पण तो देव जो आहे ना कबीर देवच आहे. तर तुम्ही, माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सर्वजण शास्त्र अनुकूल भक्ती करा. विशेष करून माझ्या भावाला विनंती आहे की त्याने सुद्धा शास्त्राची खरी ओळख पटवून शास्त्र अनुकूल साधना करावं, ज्याने बी त्याच्या अडचणी दूर होत्या. माझ्या अन्य बांधवांना सुद्धा माझी प्रार्थना आहे की तुम्ही शास्त्र अनुकूलच भक्ती करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने आपले जे पवित्र धर्मशास्त्र आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि हे धर्मशास्त्र समजणं हे सोपं नाही आहे. यासाठी आपल्याला गुरु बनवावं लागेल. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज या शास्त्रांचा उलगडा समाजापुढे करून दाखवत आहेत. आणि समाजाने ते ज्ञान समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच आपलं आचरण करायला हवं, आपली भक्तिविधी करायला हवी. तर असं कोणाला आजच्या घडीला जर आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भासवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला हवं आणि आपला उद्धार करायला हवं, असं जर कोणाला जाणवत असेल तर त्या भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा मिळेल? संत रामपालजी महाराजाचे विविध चॅनल्सवर सत्संग येतात. त्या सत्संग चालू असताना त्याच्या खाली जी पट्टी चालते त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या आश्रमाचे नंबर असतात. ह्या नंबरवर आपण फोन लावू शकता. फोन लावून तुम्हाला तुमच्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता घेऊन तुम्ही त्या नामदान केंद्रावर जाऊन निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकता. धन्यवाद. सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.